नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. चिकमंगळूरच्या मार्केटला आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. मार्केट यार्डमध्ये कांदा लोडिंग करत आहे. गाडी बघा सगळी खोलायला लागली. चिकमंगळूरचा कांदा आहे आपला. कुंदन शेट येते. मी सकाळीच आलो, 10 वाजता वगैरे एंट्री केली. 25 टन कांदा आतमध्ये बसणार नाही म्हणून त्यांनी गाडी खोलायला लावली. तर गाडी वगैरे खोलली. आता मस्तपैकी लोडिंग चालू आहे. वरती चढलो आहे टप्पावर, कारण की गोण्या लावायला लागतात वरती. कारण की भत्ते, मागचे भत्ते वगैरे तिथं काढलेले नाही आपण, त्याच्यामुळं हमाल लोक किरकिर करतात. त्याच्यामुळं मी वरती चढलं. वरतून गोण्या घ्यायला लागतात. सगळा कांदा मार्केट आहे बघा पुण्याचा. सगळीकडे कांदाच कांदा आहे. लय आवक झाली आहे. या साईडला पण बघा तिथं खाली सगळा कांदाच दिसतो. होईल एक तासा-दीड तासात गाडी भरून होईल, कारण की जास्त जागी फिरवायची नाही. 2-3 जागीच लोड होईल. बघू आता किती गोण्यात वगैरे. त्यांना पहिले सांगितलं 25 टनच्या पुढं घेणार नाही, कारण की बॉर्डरवर परत लपडं होईल. सुरुवात आपल्यापासूनच व्हायची ओव्हरलोडची. त्याच्यामुळं बघूयात किती वेळ लागतो मित्रांनो. लोडिंग चालू आहे बघा. 1-2 तासात व्हायला असा अंदाज आहे. जास्त वेळ लागायचा नाही. 3-4 वाजेपर्यंत जरी इथून निघालो तरी उद्या ना परवा सकाळची आपल्याला डिलिव्हरी आहे. त्यामुळं काय अडचण नाही. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आता भरायला. कुंदन शेट येतील बांधायला. बघू मग आता ताडपत्री वगैरे टाकून न्यायचं का वरच्यावरच रेषा मारून न्यायचं ते ठरवू. कारण की पाऊस वगैरे नाही, पण रिस्क नको घ्यायला. नाही तर ताडपत्री बांधूनच निघू. मध्ये आधी जर कुठं पाऊस लागला तर लय पळापळी होईल. तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतं ते. दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो. गाडी बघा एवढी झाली, अर्ध्याच्या वरती झाली. आता थोडी राहिली. मी उतरलोय आता खाली. आता त्यांचे लोक आहेत सगळे भरायला, त्यामुळं अडचण नाही. कांदा बघा किती आहे. सगळा कांदाच कांदा आहे मार्केटमध्ये. सगळीकडे कांदा. आवकले पण गाड्याच नाही आहेत मार्केटला भरायला. इथं कांदा, पलीकडे पण कांदा दिसतो बघा. पलीकडच्या गाड्यांमध्ये हे बघा सगळीकडे कांदाच आहे. गाड्या नसल्यामुळं अवघड झालं. चिकमंगळूरच्या 2 गाड्यांच्या ऑर्डर आहे, पण गाड्याच नाही आहेत. हो, सगळीकडे फुल कांदा आहे. तरी भरपूर गाड्या भरून गेल्यात. एक तासाभरात बांधून वगैरे आमचं होईल सगळं. शेट पण आलेत मगाशी. आता त्यांना बॅग आणायची आणि मग निघायचं. 4-5 वाजतील आम्हाला निघता. बघूया किती वेळ लागतो आता. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. आलोय आम्ही जेवण करण्यासाठी. सासवड वगैरे प्रवास करून थांबलो एका हॉटेलवर. उशीर झाला जरा मार्केट मधून निघायला. आणि आमच्या बरोबर परत सासवडमध्ये येऊन थांबायला लागले, कारण की आमचे छोटे शेट आलेत बघा. त्याला शाळेला सुट्ट्या पडल्यात आता. फार डायरेक्ट पुढच्या वर्षी जायचं त्याला 2 तारखेला. त्याच्यामुळे त्याला सुट्ट्या म्हणून त्याला घेऊन आलेत आता कुंदनचे. आता जेवण करून घेऊन आले. तो आलाय. तो आलाय. उद्या शाळा होती त्याची, पण खोटं सांगितलं त्यांनी की उद्यापासूनच सुट्टी. तर जेवण करून निघाव होतो मित्रांनो. उद्या 6 वाजेपर्यंत पोचायचं म्हटलं. पाटेवाड्याचा फोन आला. ट्राय करू जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर.
आता जेवल्यानंतर कुंदन शेठ गाडी घ्यायला, कुंदन शेठ आणि पिल्या दोघं मिळून बसतील आता चालवत. मी झोपणार आहे, नंतर सकाळपासून मी चालू. तर जेवण करून निघूयात मित्रांनो. चिकन सांगितलं, चिकन गावरान हंडी आणि रोटी सांगितली. या जेवायला मित्रांनो. सकाळचे 4:30 वाजलेत. आलोय आता निप्पाणीच्या पंपात, डिझेल फुल करत आहे. मी तर झोपलो होतो, शेटनीच गाडी घेतली होती. आता पंपात आल्यावर मला उठवलं. बॉर्डरला वगैरे पण काय उठवलं नव्हतं, डायरेक्ट इथं आल्यावरच उठवलं. आता इथून पुढं माझी ड्युटी चालू. टाकी फुल करत आहे. घाट भयानक आहे, भयानक म्हणजे खूपच भयानक घाट आहे. कुंदन शेठ तर खूप वैतागले होते. पिला आहे, जागा झालाय तो पण. गाडी ते बसलाय बघा माग, तो पण गारटलाय. भयानक म्हणजे चांगलीच थंडी पडली, नको नको होतं. गाडीत पण एवढं गार वाटत होतं ना, 2-2 अंगावरचे घेऊन झोपलो तरी गाठा जाईना. जाऊयात, पोचू संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत 100%. कारण की 4:30 वाजलेत, 12 तास आहेत अजून. आरामशीर जाईल. 12-13 तास आहे, 100% पोचायला पाहिजे. तर फुल केलेली शेट आहे इथं, डिझेल भरलं आहे त्यांनी. तर निघूयात मित्रांनो, आता टाइमपास नाही करायचा, नॉनस्टॉप जायला लागेल. मित्रांनो, सकाळचे 11:15 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. आलोय आता आम्ही राणेबेनूरच्या जवळपास आहे, नाश्ता करण्यासाठी थांबलोय. मी आणि पिल्याच उठलोय फक्त. तोंड हातपाय वगैरे धुवून झाले आमचे दोघांचे. शेट अजून झोपलेत, कारण की ते 4:30ला झोपले. रात्री गाडी त्यांनी चालवली होती, त्यामुळं उठले नाही अजून. बहुतेक उठतील आमचा नाश्ता वगैरे होईपर्यंत, कारण की गाडी बऱ्याच वेळ थांबली तर उठायची शक्यता आहे. अजून नाश्ता नाही केला, नाश्ता करायला जाऊयात, बघूयात अजून. आणि समोरच्या पार्टीचा पण फोन नाही आला अजून. त्यांनी म्हटलं होता 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत पोचू आम्ही 100% चिकमंगळूरला. माझ्या मते दुपारनंतर वगैरे ते फोन करतील. आणि चिकमंगळूरला पण ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला 6-12 टायर आहे. पप्पू पण आज भरायला नाही गेला, कारण की पहिला त्याच्या अगोदर एक नंबर आहे, त्याच्यानंतर त्याचा नंबर आहे, त्याच्यामुळं त्याची पण गाडी भरायला नाही गेली. म्हणजे 12 टायर एक पण गाडी भरण्यासाठी नाही गेली. तर बघूयात आता काय होतं उद्या खाली. तर आज खाली जाऊन उद्या ऑफिसला गेल्यानंतर नेमकं कळ काय होतं आणि काय नाही. तर जाऊयात मित्रांनो, नाश्ता वगैरे करून घेऊयात पहिले. मित्रांनो, रात्रीचे 7:30 वाजले. आलो चिकमंगळूरला. गाडी मार्केटमध्ये लावली. नेहमीसारखा आमचा प्रॉब्लेम झाला. इथे येऊपर्यंत या म्हटले खाली करून देतो, आणि आता म्हणत आहे की सकाळी 5ला वगैरे खाली करतं. आम्हाला सगळे निघून गेले. आम्हाला 6 वाजेपर्यंत बोलवलं होतं, 5:45ला आलो होतो आम्ही, तरीसुद्धा खाली काय केलं नाही. काटा वगैरे करून गाडी लावली आहे पॉईंटला. आता पार्सल घेण्यासाठी आलो. मागच्या साईडला अंडा राईस वगैरे घेतला. कुंदन शेठ अजून सामान, पाणी नाही गाडीत, पाणी वगैरे सगळं घेते. आणि चाललो आहे आता जेवण. सगळं पार्सल घेतं. अंडा राईस घेतला. पिल्याला कबाब आवडतात, त्याच्यासाठी कबाब वगैरे पण घेतले. तर आता जाऊन गाडीतच जेवण करणार, कारण की मार्केटच्या जवळपास कुठं नाही. इथून 1 किलोमीटरवर चौकात आलो. आता पार्सल घेतले आणि जाऊन जेवण करू. बघू आता कधी गाडी वगैरे खाली होती नक्की नाही सांगतायत. सकाळी 5 तर म्हटलेले, कारण की गाडी पॉईंटला लावून घेतली. म्हटले रात्री फार गर्दी होती, त्याच्यामुळं आत्ताच लावून घेतो. आम्हाला होते तेव्हा त्यांनीच गाडी लावून वगैरे घेतो. तर जाऊयात मित्रांनो पार्किंगला पहिले. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत. चिकमंगळूरच्या मार्केटला आहे. गाडी लावली आपण खाली करायला. सकाळी 5लाच लावली.
आता आलतो जरा फ्रेश वगैरे व्हायला. गर्दी आहे, चांगलं मोठं मार्केट आहे. सकाळीच पॅक झालं होतं. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मित्रांनो किती वाजले आम्हाला गाडी खाली व्हायला वगैरे, कारण की अजून बरीच गाडी बाकी आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.